आणखी एक मोठी बातमी आहे। शिक्षकांना आता इलेक्शन ड्युटी लावली जाणार आहे। 50% शिक्षक शाळाबाह्य कामासाठी पाचारण करण्यात आले। शिक्षक वर्गामध्ये यामुळे प्रचंड नाराजी आहे, तर मुंबईतील शिक्षकांचा कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा सुद्धा पाहायला मिळतोय। मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वेक्षणाच्या कामातून उसंत मिळते ना मिळते तोच शिक्षकांना आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामाला झुंपण्यात आलं आहे। बहुतांश शाळांमधील 50% शिक्षकांना या शाळाबाह्य कामासाठी पाचारण करण्यात आलंय, त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। मुंबईतील शिक्षकांनी तर निवडणूक कामावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतलेली आहे। आपल्या सगळ्यांना आठवत असेल, काही दिवसांपूर्वी मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी त्यांचं मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आलं होतं। 23 जानेवारीपासून ते 31 जानेवारी आणि नंतर 2 फेब्रुवारीपर्यंत हे सर्वेक्षण झालं। यासाठी सुद्धा शिक्षक हे कामी लागलेले होते आणि आता इलेक्शन येत आहेत, लोकसभा निवडणुका होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर इलेक्शनच्या कामी सुद्धा या शिक्षकांना झुंपल्याची माहिती समोर येते। पण शिक्षकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होते, कारण आता परीक्षा तोंडावर आहेत, परीक्षा सुरू होत आहेत आणि त्यामध्ये जर 50% शिक्षकांना इलेक्शनच्या कामामध्ये गुंतलेलं असेल तर 50% शिक्षक या विद्यार्थ्यांचा अभ्यास, त्यांच्या परीक्षा कशा घेऊ शकणार असा सवाल त्यांच्या समोर आहे। आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी शिक्षक आमदार कपिल पाटील हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। पाटील सर, आपण बघतोय की आधी सर्वेक्षणासाठी हे शिक्षक कामी लागले होते, त्याच्यानंतर आता इलेक्शन ड्युटीसाठी सुद्धा कामाला लावल्याचं कळतंय, पण त्याच्यामध्ये प्रश्न हा आहे की विद्यार्थ्यांचं काय होणार, कारण विद्यार्थ्यांच्या आता परीक्षा सुरू होत आहेत। अजून 2-2.5 महिने आहेत निवडणुकीला। निवडणुकीची जी 2-3 दिवसाची ड्युटी असते ती अनिवार्य असते, त्याबद्दल काही आमची तक्रार नाही, पण 2-2.5 महिने आधीच अधिग्रहित करायचं शिक्षकांना, यातून आपण विद्यार्थ्यांचं नुकसान करतो याचं भान प्रशासनाला असायला हवं। मी 50% शिक्षक घेण्यात 10वी-12वीच्या परीक्षा तोंडावर आहेत, दारावर आहेत। प्रायमरीच्या परीक्षा सुद्धा त्याच्या आधी पूर्ण कराव्या लागतात। मुलांचा अभ्यास थांबलेला आहे। 2-2.5 महिने सामान्य घरात आपल्या घरातली जी मुलं शिकतात त्या शाळांचे शिक्षक घेतात ना, मी काही मोठ्या शाळांमध्ये शिक्षक घेत नाही, याचं किमान भान राखायला हवं आणि तात्काळ दुसरी व्यवस्था करावी। कृपा करून शिक्षकांना या कामाला आता झुंपू नये। ज्यावेळेला सार्वत्रिक निवडणुका असतील प्रत्यक्ष त्या 2-3 दिवसासाठी आम्ही जरूर ते काम करू, पण आता प्रशासनानं, निवडणूक आयोगाच्या प्रशासनानं त्यांना कामाला झुंपू नये अशी माझी त्यांना विनंती आहे। निश्चितच पाटील सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर आता तुमची ही विनंती मान्य केली जाते का ते बघावं लागणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।